proliferative, secretory, and menstrual phase. ओके, पहिल्यांदा काय असणार, proliferative येस, secretory नेचर मध्ये असणार, परत menstrual. ओव्युलेशन फेज इथं स्किप केलेले आहे, नाहीतर अदरवाइज येणार. सिसेशन काय असणार सांगा. मेनोपॉज, राईट. फेज ऑफ मेस्ट्रो सायकल इन विच दॅट लास्ट फॉर 7 to 8 days साठी असणार. कोणती? हा, बघा व्यवस्थित आन्सर करा. 123 साठी बघा, मी त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं कोणत्या दिवसाची काय असणार आहे माहिती असायला पाहिजे. बघा, 2 to 5 days साठी मेन्स्ट्रो, राईट ना. 7 to 8 साठी काय असणार आहे, फॉलिक्युलर असणार आहे. 1 day साठी ओव्युलेशन, बाकी उरलेले सगळे दिवस लुटेल फेज साठी असणार आहे. अंडरस्टँड होतंय? लास्ट फॉर असणार आहे, संपणार कधीपर्यंत असणार आहे असं विचारलं. लास्ट फॉर म्हणजे असं नाही की लास्ट फेज मध्ये लिहिल. चला ठीक आहे. ओव्युलेशन झालं 14 दिवशी. 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, नाही 28 पर्यंत आले. तर 12 आणि 3 15. सो 15 दिवसांसाठी कोणते ल्युटेल फेज आहे. विचारलं किती टाइम पिरियड साठी, 7 to 8 days साठी. मग आन्सर काय बनणार आहे? अरे बरोबर ना. अंडरस्टँड होते का? ते लास्ट म्हणून एकदम फसवण्यासाठी असे वर्ड टाकणे छोटे छोटे, त्याच्यामध्ये घाऊ नका. समजतंय? देन नेक्स्ट वन, प्रोजेस्टेरॉन लेवल पॉज लिडिंग टू हा menstruation. Yes. Then in menstrual cycle, 30 days of the bleeding. काय असणार आहे ऑलमोस्ट त्याच्यामध्ये? येस, 125 साठी ना. आता ओव्युलेशन काढा ना, त्याच्यामध्ये किती दिवस मायनस करायचे? कोणाचे? लुटेल फेजचे. तर आन्सर किती घेणार आहे? राईट आहे. चलो आगे बढ़ते. नेक्स्ट वन बघा आता इकडे. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इनिशिएट द काय असणार आहे मेटाबॉलिक राईज द रिझल्ट इन टू द काय असणार रप्चर ऑफ ग्राफेन फॉलिकल? LH, राईट आन्सर. देन नेक्स्ट वन, level of estrogen, progesterone are minimum at the time of minimum. मेन्सेस 127. काय असणार आहे? मेन्सेस म्हणजे काय असणार? मेन्स्ट्रुएशन असणार आहे त्या सिच्युएशनला. इथं LH आणि FSH, सॉरी, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी असणार आहेत बिकॉज ऑफ वॉट? सिक्रेटरी नेचर मध्ये असणारे जे बेसिकली फॉलिकल आहे ते बनले का? ऑब्विसली तिथं कसं असणार, लो लेवल असणार आहे. नेक्स्ट वन, इन विच ऑफ द काय असणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल ग्राफेन फॉलिकल इज ट्रान्सफॉर्म इनटू द काय असणार आहे कॉर्पस लुटियम? हा, फेज विचारले ना, राईट आन्सर आहे. नेक्स्ट वन, ओव्युलेशन इज अ secondary oocyte. Then next one. In which of the following menstrual cycle graphene follicle transform into the corpus luteum? Luteal phase मध्ये? Yes. The next one. Which hormone is essential for the maintenance of काय endometrium? Good. Next one. 132. Ah, menstrual cycle. Next one. Lack of menstruation may be in pregnancy, then routine of work, stress, yes. Then another poor health, yes. 134. Huh? 14. गोनाट्रॉफिन ना. येस, गोनाट्रॉफिन म्हणजे कोण असणार आहे? LH आणि FSH. त्यांची लेवल इथं मेनली मेन्शन करतो. नेक्स्ट वन. येस, विच ऑफ द फॅक्ट्स आर ट्रू अबाउट द मेन्स्ट्रुएशन? बघा 135 साठी काय निघाल तुमचं आन्सर? ऑल ऑफ दिस मेन्स्ट्रुएशन मध्ये सांगितलं 3 to 5 days बरोबर आहे. ब्रेकडाऊन ऑफ एंडोमेट्रियम बरोबर आहे. येस. देन नेक्स्ट वन. ओके, इव्हेंट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल आर सायक्लिक चेंजेस इन द endometrium. Progesterone level rises. हा 15 to 28, राईट ना. ग्राफेन फॉलिकलचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे परत? कॉर्पस लुटियम. मग तिथून सिक्रेशन चालू होणार आहे, म्हणजे 14 दिवसानंतरचा डे असणार आहे तो. नेक्स्ट वन, proliferative phase 6 to 13 ना. Yes. Next one, which stage of the menstrual cycle does the corpus luteum form? Yes. How many polar bodies are produced during the काय असणार entire process of oogenesis? हा, ड्युरिंग द काय असणार एंटायर प्रोसेस ऑफ oogenesis इन काय असणार व्हर्जिन ह्युमन फिमेल, राईट ना. सो आता या केसमध्ये बघा, आन्सर अकॉर्डिंग टू द एनसीटी घेतलं तर आन्सर काय बनणार आहे? 2 बनणार आहे.
बट जर का तुमचा पोलर बॉडी फर्स्ट वाला डिवाइड जर झाला तर तिथं 2 आणि सेकंडरी उसाइड पासून 1 बनणार आहे, असे 3 बनताना बघायला भेटणार राईट ना. सो अकॉर्डिंग टू द एन्सर सेकंड इज आन्सर राईट, बट मोस्ट आपण थर्डला बेसिकली प्रायोरिटीज करताना बघायला भेटणार आहे. सो 141चा आन्सर की मध्ये जे आन्सर केलेलं आहे, एक मिनिट, हाऊ मेनी पोलर बॉडीज आर प्रोड्यूस ड्युरिंग ए वर्जिन सांगितले ना रे, एकच बनणार आहे मग. हा वर्ड एक बेसिकली काय असणार आहे तुम्हाला समजलं का आता काय झालं. तिचं पर्टिक्युलरली फर्टिलायझेशनचा काही संबंधच नाही आलेला राईट ना. त्यामुळे ऍज इट इज कोण राहिलं तुमचा सेकंडरी युजर तो राहिला राईट ना. बट या केसमध्ये जर मेन्लिमेशन करायचं म्हटलं का नाही तर जो 1 दिला ना तो 1 तुमचा अकॉर्डिंग टू द एनसीआरटी बघा करेक्ट आन्सर केले आणि माझ्या आन्सर की मध्ये पण करेक्ट आन्सर केलेलं आहे. बट इन केस मी तुम्हाला सांगतो इथं काय सिच्युएशन बनू शकते की जो आपला प्रायमरी रुसेट पासून सेकंडरी रुसेट बनत असताना जो स्पेसिफिकली पोलर बॉडी बनलाय ना तो मे बी डिवाइड करू शकतो. जर झाला तर आन्सर काय बनायला पाहिजे 2. बट इथे काय मेनली मेन्शन नाही केलेलं. सो 1 ला तुम्ही कॅरी करा अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी आणि पुढे बघा सांगा काय आन्सर असणार आहे. मेट्रोसायकल 142 फर्स्ट आन्सर आहे ना. ओके राईट. कम ऑन नेक्स्ट वन. फर्टिलायझेशन. एलिफंट ट्यूब. एक्झॅक्टली आन्सर काय बनणार आहे. अरे एक्झॅक्टली आन्सर अँप्युला राईट ना. चलो नेक्स्ट वन. अॅक्रोझोम रिएक्शन इन स्पर्म्स ट्रिगर काय असणार आहे 144 सांगा. 144 ज्यावेळी अॅक्रोझोमची रिएक्शन व्हायला चालू होते. हा कॅपॅसिटेशन थोडी ना तिथं होतंय. कॅपॅसिटेशन कधीच झालेलं आहे. हा रिलीज ऑफ झोनालायसिन बनणार आन्सर याचं. अरे अॅक्रोझोमची बेसिकली त्यावेळी रिलीज होताना बघायला भेटणार 3 टाईपचे एन्झाईम बाहेर पडतात. कोरोना रेडिएटा, पेनिट्रेटिंग एन्झाईम, झोनालायसिन राईट ना. ते तुमच्या बाहेर पडताना बघायला भेटणार. तिथे सिच्युएशन इथे मेनली मेन्शन केले. इन्फ्लक्स ऑफ सोडियम कुठे आहे माहिती आहे का. ज्यावेळी स्पर्म बरोबर बेसिकली उलेमा जवळ पोहोचले त्यावेळी राईट ना. रिप्रोडक्टिव्ह मेम्ब्रेन त्याला मेनली मेन्शन केलं जातं तिथं असणार आहे. आणि रिलीज ऑफ फर्टिलायझर हे कुठे आहेत माहिती आहे का अगोदर पासूनच झालेले आहेत. कधी ज्यावेळी स्पेसिफिकली आपण स्पर्म आणि ओम जवळ जवळ पोहोचले असत ना त्यावेळेस. तर ही रिएक्शन काय असणार याच्यामध्ये बघा रिलीज ऑफ झोनालायसिन, रिलीजेस ऑफ कसं झोनालायसिन हे तिथे रिएक्शन होताना पाहायला भेटणार. म्हणजे झोनालायसिन नावाचा एन्झाईम तिथे रिलीज केला जाणार आहे झोना पेलुसोडाला ब्रेक करण्यासाठी. कम ऑन नेक्स्ट वन 145. हा 145 झोनालायसिन और अॅक्रोसिन. अॅक्रोसिन नाव दिलं होतं तुम्हाला मी रायटिंग मध्ये सांगितलेलं आहे ना. ध्यानात ठेवा अॅक्रोसिन और काय असणार आहे झोना लायसिन. इंटरमिक्सिंग ऑफ सायटोप्लाझम सांगा काय म्हणतो त्याला आपण. मिक्सिंग ऑफ सायटोप्लाझम. प्लाझ्मोगॅमी असणार आहे और सायटोगॅमी असणार आहे राईट ना. सायटोप्लाझम त्याच्यामध्ये मिक्स होताना बघायला भेटणार तर आन्सर काय बनणार आहे 4th. येस 146 ना. येस दिस इज राईट आन्सर. नेक्स्ट वन. अँपीमिक्सिस काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये. फ्युजन ऑफ काय असणार आहे गॅमेट्स. सिनगॅमी काय असणार आहे फ्युजन ऑफ गॅमेट्स. कॅरिओगॅमी काय असणार आहे फ्युजन ऑफ न्यूक्लियस. ओके नेक्स्ट वन 147 सांगा काय असणार आहे. इम्प्लांटेशन कधी होत होतं 7th डे राईट ना. येस आफ्टर द काय असणार आहे 7th डे ऑफ फर्टिलायझेशन. नेक्स्ट वन. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस ऍट ऍम्प्युलर रिजन ऑफ. नेक्स्ट वन. ड्युरिंग द फर्टिलायझेशन स्पर्म कम इन काय असणार आहे कॉन्टॅक्ट विथ सायकल लेयर्स ऑफ काय असणार आहे झोना पेलसुडा विच लेअर इज काय असणार ऑफ द ओवम. ओके सो ठीक आहे आपण याच्यामध्ये जर घेतलं तर ते नाही येणार आहे बरोबर आहे. झोना पेलसोडच बनणार आहे 149 साठी सेकंड आन्सर आहे. येस दिस इज राईट आन्सर. कम ऑन नेक्स्ट वन. इन्सेमिनेशन फर्स्ट. येस नेक्स्ट वन बघा. लयच वरती गेलंस ओके. इम्प्लांटेशन लीड्स टू हा 151 काय म्हणता तुम्ही. थांबा. फॉर्मेशन ऑफ कसं ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्ट तुमचा अगोदरच बनलेला आहे तर आन्सर बनणारच नाही. सेकंड वन फॉर्मेशन ऑफ इनर सेल मास ते पण पहिलेच बनले. प्रेग्नन्सी कंटिन्यू करून घेताना बघायला भेटणार आहे. कमॉन नेक्स्ट वन. इफ द फर्टिलायझेशन डज नॉट ऑकर्स कॉर्पस लुटेम विल. येस राईट ना. फिगर ऑफ आता बेसिकली 153 पासून 154 पण 2 क्वेश्चन असणार ते बेसिस ऑन द काय असणार डायग्राम चेकआउट करून आन्सर करा याच्यामध्ये. काय दिलं बघा. व्हॉट इज द बी. बी काय असणार तुमची पेरिव्हिटिलन स्पेस. कन्फर्म आहे. सो 153 साठी काय आन्सर बनलं पाहिजे तुमचं 3rd. येस. देन नेक्स्ट वन बघा ए तुम्हाला दिसतोय
आता ए बघा, त्याचा आन्सर करा. करू रेडी आहे? क्लिअर आहे? एनसीडीचे ऍज इट इज डायग्राम आहे, त्यामुळे माहित असायला पाहिजे तुम्हाला. कमॉन नेक्स्ट वन. आता क्लिवेज बद्दल आपण डिस्कस करतोय. डायग्राम बघा आणि त्या अकॉर्डिंगली आन्सर करायला बघा काय येणार आहे. जस्ट 1 मिनिट. बघा 155. हा, व्हॉट डज रिप्रेझेंट द काय असणार दिस फिगर? काय रिप्रेझेंट करते? ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट इम्प्लांटेशन आहे ना, राईट ना. एनसीडीच्या डायग्रामला नेमिंग केलेलं बघा या टाइपचं, राईट ना. सो बघा, आता डायग्रामच्या नेमिंग वरून पण क्वेश्चन्स आहेत बाळांनो. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही स्टडी करत असाल ना, त्यावेळी एखाद्या कोणत्या डायग्रामला पण मिस करू नका. डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल की मदत होताना बघायला भेटणार. कमॉन नेक्स्ट वन. सांगायचं काय असणार? काय बनणार आहे? लास्टो. द सेल्स इज कॉल्ड एज ना 156. यस, दिस इज राइट आंसर. नेक्स्ट वन. हा, uterus. Yes. Next one. Stem cell are found in a. Yes. Pregnancy hormone is called as a. Yes. Stage of the embryo development at implantation occurs in a human female is. कोणत्या फॉर्म मध्ये जाणार आहे 160 साठी? हा, ब्लास्टोसिस्ट. राईट ना. काय क्वेश्चन बघा. स्टेज ऑफ एम्ब्रियो डेव्हलपमेंट ऍट विच इम्प्लांटेशन ऑकर्स इन द ह्युमन फिमेल. सो ब्लास्टोसिस्टच्या फॉर्म मध्ये काय होणार आहे? इम्प्लांट होणार आहे, मग त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅस्टुला और कॅस्टुलेशन म्हणताना बघायला भेटणार आहे. विच हार्मोन इज सिक्रेटेड इन अ वुमन ओनली ड्युरिंग द काय असणार आहे? प्रेग्नन्सी. एचपीएल चा लॉंग फॉर्म प्लासेंटल लॅक्टोजेन. राईट ना. हा, ध्यानात ठेवा. नेक्स्ट वन. थ्री जर्म लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग द काय असणार स्टेज एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. कोणत्या लेयर्स असणार आहे? थ्री थ्री जर्म लेअर सांगितले याचं नाव. येस येस. काय आन्सर बनणार याच्यामध्ये? कॅस्टुला. 162 चा आन्सर बघा काय असणार तुमचं. येस, थर्ड आन्सर. ध्यानात ठेवून घ्या. अरे एनसीटी मध्ये आणि इव्हन तुम्हाला नोट्स मध्ये नोट डाऊन करून दिलेलं आहे मी हे, राईट ना. गॅस्ट्रोलाच्या रिजन मध्ये 3 लेअर बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. थर्ड फिफ्थ वन साठी. ओके देन विच ऑफ द फॉलोइंग लेवल इन्क्रीज्ड प्रेग्नन्सी इन द काय असणार आहे? मॅटर्नल ब्लड. मदरच्या ब्लड मध्ये. हा, मदरच्या ब्लड मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. बघा त्याच्यामध्ये कोणकोणते असणार आहेत 164 साठी. ड्युरिंग द काय सांगितलंय? प्रेग्नन्सी. एक मिनिट हा. येस बघा आणि सांगा. हा, डी. सांगा. एपीएसएच कधी असतो? ड्युरिंग द काय बेसिकली असणार आहे? एपीएसएचच्या लेवलला ब्लड मध्ये किंवा स्मेनली मेन्शन करू शकतो ज्यावेळी मेन्स्ट्रुएशन फेज असणार आहे किंवा आपण फॉलिक्युलर फेज मध्ये, तर हे तर आन्सर बनणारच नाही. एलएच पण आन्सर बनणार नाही, राईट ना. आता बाकीचे बघा. बी येतोय. येस. त्यानंतर सी येतोय. येस. डी येतोय. येस. आणि इस्ट्रोजन पण येताना बघायला भेटणार, राईट ना. सो आन्सर कोणतं बनणार आहे तुमचं? डी वाला बनणार आहे, राईट आन्सर. कमॉन नेक्स्ट वन. बोला. सेल्स फॉर्म ऍज अ रिझल्ट इन अ क्लिवेज आर कॉल्ड ऍज अ. हा, ब्लास्टोमेयर्स ना. येस. हम्म, 166. बोला. सेलचं डिफरन्शिएशन होत आहे, म्हणजे आता सेल डिफरंट डिफरंट फॉर्म मध्ये बनायला चालू होणार आहे. मग मला सांगा, ब्लास्टोला मध्ये सगळ्या सेल एकसारख्या आहेत, ब्लास्टोमेअर आहेत. मोरुला मध्ये तर एक लंप ऑफ मास बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर गॅस्ट्रोला न्यूरुला असणार आहे. न्यूरुला म्हणजे काय बनलंय? तुमच्या नर्वस सिस्टमच्या सेल्स बनलेले आहेत. बट ते नर्वस सिस्टम बनण्याच्या अगोदर काय बनते? गॅस्ट्रोला. आणि गॅस्ट्रोला मध्ये 3 टाईपचे जर्म लेअर बनल्यात. एक्टोडर्म, एंडोडर्म, मेझोडर्म. मग मला सांगा, ज्या सगळ्या एक एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स होत्यात त्या 3 लेअर मध्ये बनल्यात ना. मग मला सांगा, सेल एकसारख्या राहिल्यात का आता डिफरन्शिएट झाल्यात? कोणत्या स्टेजमध्ये? गॅस्ट्रुला. सो गॅस्ट्रुलेशनच्या फेजमध्ये तुम्हाला सेलचं डिफरन्शिएशन होताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते? समजते का? नेक्स्ट वन सांगा. ड्युरिंग द प्रेग्नन्सी
काय असणार आहे? एससीजी. ओके ना. फिमेल वुड कंटेन राईट ना 167 एससीजी राईट आन्सर आहे. कम ऑन 168. विच जम लेअर डेव्हलप फर्स्ट ड्युरिंग द काय असणार एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट? सांगा आता याच्यामध्ये मी तुम्हाला याचं आन्सर सांगून दिलेलं. एक मिनिट हा. हा? पहिल्यांदा काय असणार आहे? पहिली लेअरची मेनली मेन्शन करा. विच फर्स्ट ड्युरिंग द काय असणार एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट? एनसाठी तुम्ही बघितले? हम्म. बघा आता जरा थिंकिंग करा याच्यामध्ये. तीन लेअर मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर एक्टोडर्म तुम्ही जे आउटर मोस्ट मेनली मेन्शन करताय ना, याच्यामध्ये काय आन्सर बनणार आहे बघा. एक्टोडर्म तर तुमची नर्वस सिस्टम भरून देण्यासाठी मदत करते. बट त्याच्या अगोदर डिफरन्शिएशनच्या केसमध्ये जर डिस्कस करायला गेलो तर मला सांगा हार्ट बनतंय. आणि हार्ट मध्ये काय असणार आहे? दोन लेअर तुम्हाला मेनली बघायला भेटणार आहेत. काय असणार तुमचं? मेझोडर्म आणि एंडोडर्म. बिकॉज एंडोडर्म मेनली रिस्पॉन्सिबल असणार कशासाठी? आउटर मोस्ट आणि इनर मोस्ट कव्हरिंग करण्यासाठी. राईट ना. सो या पर्स्पेक्टिव्ह जर घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला जी पहिल्यांदा आतली लेअर बनणार आहे मग बाहेरची लेअर बनताना बघायला भेटणार आहे. एंडोडर्म इज अ फर्स्ट लेअर. समजतंय? एंडोडर्म पहिल्यांदा बनणार आहे, मग एक्टोडर्म बनणार आहे, मग मेझोडर्म बनते. सिक्वेन्स ध्यानात ठेवा. फर्स्ट एंडोडर्म, देन एक्टोडर्म, देन मेझोडर्म. एम्ब्रिओजेनिसचा टॉपिक असणार आहे ना म्हणून ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा लेअर्स मेनली इन्क्लूड करून दिलेत. गॅस्ट्युलेशन तीन लेअर वरती दिलेत बघा लास्ट पेज अँड सेटिंग. आणि परत तुम्हाला तीन लेअर दिलेले आहेत राईट ना. तर फॉर्मेशन ऑफ जम लेअर, फॉर्मेशन ऑफ जम लेअर राईट ना. सिक्वेन्स असं तुम्ही लिहू शकता. तर सिक्वेन्स मध्ये पहिल्यांदा काय लिहायचं तुम्हाला? फॉर्मेशन ऑफ जम लेअर मध्ये पहिली एंडोडर्म, देन एक्टोडर्म, देन मेझोडर्म. टाका. झाले? एंडोडर्म, एक्टोडर्म, मेझोडर्म, दॅट्स इट. ओके. किती नंबरचा क्वेश्चन झाला आपला? 168. कम ऑन नेक्स्ट वन. 169. आन्सर एंडोडर्म राईट आन्सर. एंडो, एंडोडर्म इज राईट आन्सर. कम ऑन नेक्स्ट वन. Extra embryonic membrane are formed by the extra embryonic membrane. Trophoblast आन्सर बनणार आहे. 162 169 ना? Yes, this is right answer. Yes. If pregnancy does not occur, the corpus luteum will disintegrate it and turn into the albicans. Villi of काय असणार आहे? Human placenta develop from chorion. Right answer आहे. सगळ्याचा तर सिक्वेन्स सगळा. 172. हा? कन्फर्म? पहिलं फर्टिलायझेशन, देन झायगोट फॉर्मेशन, देन क्लिवेज, देन मोरुला, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला. राईट ना? ए ब्लास्टुला आणि गॅस्ट्रुला मध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन समजतंय का? बघा, ब्लास्टुला बनला तर ब्लास्टुलाचं डेव्हलपमेंट होणार आहे ब्लास्टोसिस्ट मध्ये. त्यामध्ये ज्या आउटर मोस्ट लेअर असणार आहे ती ट्रोपोब्लास्ट बनणार आहे. इनर मधली इनर सेल मास. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? ब्लास्टुला और ब्लास्टोसिस्ट. क्लिअर होते? आता या सेलची अरेंजमेंट होऊन तीन लेअर बनणार. एंडोडर्म, एक्टोडर्म, मेझोडर्म. तर ह्याला म्हणतो आपण गॅस्ट्रुला. काय म्हणणार आहे? गॅस्ट्रुला. सो गॅस्ट्रुला मध्ये आणि ब्लास्टुला मध्ये डिफरन्सेस समजतात ना काय असणार आहे ते? मी का सांगतो याचं समजून घ्या. रिसेंटली आता काय केलं माहिती का? 12th जे मुलं होते ना त्यांच्यासाठी मी ह्युमन रिप्रोडक्शन वरती काय केलं? एक बोर्डची एक्झाम त्यांची घेतली. आणि त्यांना गॅस्ट्रुला आणि ब्लास्टुला आहे ना त्यांच्या डेफिनेशन लेसन आहेत 2 मार्कांसाठी. तर कोणालाही बेसिकली त्याच्यामध्ये आन्सरिंग करता येत नव्हतं. व्हॉट इज मिनिंग बाय काय असणार गॅस्ट्रुला? आता हे तुम्हाला मी बेसिकली आता टीचिंग करतोय, तुम्हाला सांगतोय. स्टील तुम्ही विसरून जाता कधी? लास्ट मोमेंट. म्हणून या गोष्टी माहित असू देत. आणि इव्हन काय करा माहिती आहे का की ज्यावेळी बोर्डचं बुक रीड करत नाही, मला 100% माहिती आहे. बोर्डचं बुक तुम्ही रीड करत नाहीये, तुम्हाला आता त्याच्यात जाणवणार नाही रे. तुम्हाला कसं आहे माहिती आहे का की लास्ट मोमेंट हे बघा. सिलेबस एकतर मला काय करायचं माहिती आहे का? एप्रिल पर्यंत, एप्रिल किंवा मार्च मध्ये नवीन जर बॅच येणार असेल तर मला जानेवारी फेब्रुवारी फक्त माझ्या हातात आहे. राईट? आता या केसमध्ये जर का मी तुम्हाला पर्टिक्युलर बायोलॉजीसाठी जर मोटिवेट करत राहिलो, तुम्हाला सांगत राहिलो, याच गोष्टीकडे लक्ष देत राहिलो तर मला सिलेबस कव्हर होणार नाहीये. बिकॉज चॅप्टर अजून पण आपले बेसिकली मोठे मोठे चॅप्टर बाकी आहेत. बायोटेक्नॉलॉजी 2 बाकी आहेत, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस बाकी आहे, मायक्रोब्स बाकी आहे. राईट ना? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आपला अर्धा बाकी आहे आणि अॅनिमल किंगडम पूर्ण बाकी आहे. सो नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये फेब्रुवारी पर्यंत जाणार आहे सिलेबस किंवा मार्च पर्यंत पण चालेल. बट मार्च मध्ये जर गेलं तर मार्च मध्ये बघा काय होणार आहे? तुमची बॅच
परत बिफोरची बॅच, त्यानंतर एक 11ची बॅच, असं जर करत गेलो तर तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही. सो माझं मी जे इन्स्ट्रक्शन देतोय ना ते तुम्ही फॉलो करा. बोर्डचं बुक रीड करायचं तर रीड करायचं आहे. 12th मध्ये आलं ना, कंपल्सरी रीड करायचं आहे. तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे कशासाठी माहिती आहे का, की ज्यावेळी मी तुम्हाला सांगत येतो की बाबा हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण तुम्हाला भेटत जाते त्यातून. नाही फॉलो केलं तर मग तुमचा त्याच्यामध्ये लॉस आहे, पक्का लॉस आहे सांगून देतो. लास्ट मोमेंटला तुम्हाला लिटरली सांगतो, बोर्ड पण वाचायला होत नाही. तुम्ही काय उचलता माहिती आहे का, अपेक्षित वगैरे तुम्ही घेता, नवनीत डायजेस्ट असं काहीतरी उचलता. त्यावेळी मग तुम्हाला लास्ट मोमेंट तिथलं काही समजतच नाहीये. बोर्डमध्ये पण बेसिकली रायटिंग करण्यामध्ये मार्क्स येत नाही. त्याच्या मागचं रिझन आहे. सो आतापासून रीड केलं तर तुमच्यासाठी बेस्ट होऊन जाईल. ओके, म्हणजे एकदा असं नाही वाटणार की बाबा मी नवीनच काहीतरी वाचतोय. काय डाऊट आला तर येऊन विचारायचा त्याच्या. क्लिअर याच्यामध्ये? राईट ना. फर्दर मेंटेनेशन काय केलंय बघा, प्लासेंटा. सांगा काय असणार याच्यामध्ये. ऑल ऑफ दिस 173चा आन्सर काय बनणार आहे, फोर्थ. येस. एक मिनिट, हा राईट आन्सर आहे 174. प्लासेंटा कंटेन कोरियनिक विलाय प्लस युटरन टिश्यू, राईट ना, की ज्याच्यामध्ये एंडोडोम आणि मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम आणि मायोमेट्रियम मदत करताना बघायला भेटतात. कमा नेक्स्ट सांगा काय आन्सर बनल. 175 काय बनल, endocrine. Yes. Then which of the following hormone is released by the placenta? SCG. Yes. Then which hormone acts as a uterine myometrium during the काय असणार आहे, parturition? काय करणार आहे तो, कॉन्ट्रॅक्शन, राईट ना. हा पॉइंट आपण ते डिस्कस करू शकतो. देन नेक्स्ट वन 178. एक्सपल्शन ऑफ कम्प्लिटली डेव्हलप्ड फिटस फ्रॉम द युटरस इज नोन एज काय असणार आहे, parturition. Yes. Which of the following is not an important component of the initiation of parturition hormone? रिलीज ऑफ प्रोलॅक्टिन कधी आला पाहिजे, लॅक्टेशनच्या केसमध्ये. सो आन्सर याचं काय बनलं पाहिजे, थर्ड. 179 साठी थर्ड, दिस इज राईट आन्सर. गुड. नेक्स्ट वन 180. मोरुला राईट आन्सर आहे. देन 81 काय असणार सांगा, 181 gestation पिरियड. ओके. देन नेक्स्ट वन, द आउटर लेअर ऑफ काय असणार, ब्लास्टोसिस इज नोन ऍज अ काय असणार, 182. ब्लास्टोसिस दिले ना, तर कोण असणार आहे, ट्रोपोब्लास्ट. आता मला सांगा याच्यामध्ये झोना पेलोसुडा फर्दर बघायला भेटणार आहे का, नाही. समजतंय, ब्लास्टुला पर्यंत झोना पेलोसुडा आहे. एकदा जर का ब्लास्टुलाचं कन्व्हर्जन ब्लास्टोसिस्ट मध्ये झालं, झोना पेलोसुडा निघून गेली, मग त्याच्यामध्ये ज्या सगळ्या अरेंज होताना बघायला भेटणार ट्रोपोप्लास्ट मध्ये. कम ऑन नेक्स्ट वन 183 काय बनणार आहे आन्सर, इनर सेल मास potential to produce type of the cell. Yes, this is right answer. After the काय असणार, implantation the finger like structure कोरिओनिक विलाय, राईट ना. बाकी यांच्याशी काही घेणं देणं आपलं नाहीये. कमॉन नेक्स्ट वन आता बघा काय असणार आहे बघा. येस. त्याच्या अगोदर एक मिनिट थांबा थांबा लेकरांनो, थांबा, पळापळी नुसती करतात, थांबा. हा 185 185 uterine tissue and maternal blood, right. Then next one, second trimester of human pregnancy is characterized by 186. Yes ना, fine hairs and काय असणार आहे, eyelashes and eyelids. Come on next one, parturition, cervical canal and vagina, right ना. सो आन्सर काय बनणार आहे, सेकंड. 187 सेकंड राईट आन्सर आहे. कम ऑन नेक्स्ट 188 188 सांगा, पार्च्युरेशन इज इंड्युस्ड बाय. येस, 188 चा आन्सर काय बनणार आहे, फर्स्ट. 189 ऑक्सिडोसिन युटेरस ड्युरिंग द काय असणार आहे, हार्मोन. येस. देन नेक्स्ट वन, mild uterine contraction which leads to expulsion of fetus is known as fetal ejection reflex. Then 191 ऑक्सिडोसिन कन्फर्म आहे. 192 येस. द नेक्स्ट वन कोलेस्ट्रम. येस. इथं ऑलमोस्ट क्वेश्चन इथं काय झाले की सॉल्व्ह झालेले आहे. ओके, झाले की तुमच्या आता याच्यामध्ये काय राहिलं मग, हा. बाकीचे आहेत ना, आता हे बघा ह्युमन रिप्रोडक्शन झालेले आहेत, थोडासा तरी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये घेऊ. बाकीचा एक्सरसाइज नंबर सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, पीवायक्यू आहे त्याच्यावरती. बट ठीक आहे, पीवायक्यू तुमच्याकडे तसं तुम्ही सॉल्व्ह करताय. इथले पीवायक्यू तिथले पीवायक्यू सेपरेट नसणार आहेत.
हम्म. चलो, जेवढे असतील तेवढे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. कंटेंट काय जास्त टीचिंग करून झालेला नाही आपला, बट स्टील जितकं कंटेंट झालं त्याच्यावरचे क्वेश्चन बघू. आता कार्टन हेच क्वेश्चन जर काही एक्झामला आले तर काय नुसतं डोळं झाकून टाकटोक टाकटोक करत जायचंय फक्त तुम्हाला. हा, ठीक आहे, बघा क्वेश्चन दिसतोय. ठीक आहे. फर्स्ट आन्सर काय म्हणताय? ऑल ऑफ दिस अम्नोसेंटेसिस. मग कसं म्हणताय ऑल ऑफ दिस? काय आन्सर बनायला पाहिजे? बघा काय क्वेश्चन गेलाय, अम्नोसेंटेसिस याचं मिनिंग पहिल्यांदा समजलंय का मला सांगा. अम्नोसेंटेसिस आपण का करतो? फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स, राईट ना? मग मला सांगा हे त्याच्या मागचा पर्पज मेनली पाहिजे, जे की जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे समजत का? हेरिडेटरी डिसऑर्डर्स, इनहेरिटेड डिसऑर्डर्स. हेरिडेटरी इनहेरिटन्सचं मिनिंग काय बनतं, की जे आपल्याला आपले वंशज जे असणार आहेत त्या पूर्वजांकडून आपल्याला एखादा डिसीज कंटिन्युअस घे, माझ्या प्रॉपर्टी बरोबर एक डिसीज पण घे. समजतंय का? अंडरस्टँड होते? प्रॉपर्टी तर भेटली, 1-2 करोडची भेटली, सोबतीने काय भेटलं? कलर ब्लाइंडनेस. काय करायचं त्या प्रॉपर्टीचं? राईट ना? तेच सिकल सेल अॅनिमिया, थॅलेसेमिया असे जर का डिसीजेस झाले तर प्रॉब्लेम होणार आहे. सो या केसमध्ये या टाइपचे जे डिसीज असतात त्यांना आपण काय म्हणतो? हेरिडिटरी डिसीजेस और जेनेटिक डिसऑर्डर्स. हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो? अम्निओसेंटेसिस, राईट ना? बट याचा मिसयूज व्हायला लागला कशासाठी? सेल्स डिटर्मिनेशन साठी, राईट ना? मग त्याच्यामध्ये 3 डिसीजेस सांगितलेत, कोणकोणते? डाऊन सिंड्रोम, सिकल सेल अॅनिमिया आणि हिमोफिलिया, राईट ना? त्यामध्ये दिलेले आहेत. आता मला सांगा याच्यातून मी जॉईंटिस आयडेंटिफाय करू शकतो का रे? का बरं? तो डिसीज कशाचे सांगा पहिल्यांदा. जॉईंटिस इज कॉज्ड बाय द, हा, कोणामुळे होतो जॉईंटिस? ऑनलाईनला कोण आहे का नाही राव? प्रणिता आहे का? ओके. त्या आपल्या इथेच आहेत का? गँग घेतलीच आहे. बोला. अरे कार्ट्यांनो, ज्यावेळी तुमचे आरबीसी डिस्ट्रक्ट होतात, आरबीसी ब्रेकडाऊन होतात, त्यावेळी तुमचा काय असणार? जॉईंटिस होताना बघायला भेटणार आहे. आरबीसी मध्ये मी सांगितलेला एक टाइपचा बेसिकली पिगमेंट आहे, कोणता? हा, हिमोग्लोबिन. तो हिमोग्लोबिन ज्यावेळी ब्रेक होतो त्यावेळी 2 टाइपचे पिगमेंट बनतात, राईट ना? 2 टाइपचे एक सॉल्ट बनताना बघायला भेटणार, एक बिलिरुबिन आणि एक बिल वर्डिन. तर या टाइपचे फॅक्टर असतात मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द कलरिंग ऑफ आवर काय असणार आहे बॉडी. पण त्याच्यामध्ये बिलिरुबिन बिलिवर्डिन आपल्या बेसिकली स्टूलला कलर करायसाठी रिस्पॉन्सिबल असतात, राईट ना? जो येलोइश कलरचा स्टूल जो बघायला भेटणार बिकॉज ऑफ व्हॉट? दिस बिलिरुबिन बिलिवर्डिन. सेकंड थिंग काय असणार आहे की या केसमध्ये ज्यावेळी एखादी बेसिकली आरबीसी डिस्टर्ब होते त्यावेळी ऑब्विसली बॉडीमध्ये नंबर ऑफ बेसिकली आरबीसी डिस्टर्ब होत चाललेले आहेत, नंबर ऑफ बेसिकली हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन होतात, त्यामुळे जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये काय येणार आहे? बिलरुबिन बिलिवर्डिन येणार आहे. त्यामुळे या केसमध्ये आपल्याला जॉईंटिस म्हणजे कावीळ डिसीज होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळे सगळं पिवळं पिवळं, राईट ना? डोळे पिवळे पिवळे, जीभ पिवळे पिवळे, हाताची स्किन वगैरे सगळी बॉडी पिवळी पिवळी, पिवळं पिवळं, पिवळं पिवळं. समजतंय का? सगळं पिवळं पिवळं होताना बघायला भेटणार आहे. नो चॉईस, नो कलर, राईट ना? ओनली वन कलर. समजते? बिकॉज ऑफ व्हॉट? जॉईंटिस. तर जॉईंटिस हा बेसिकली अम्युनो मध्ये आपण आयडेंटिफाय करत नाही. नेक्स्ट वन सांगा. अनसेफ अबॉर्शन आर स्टील प्रिव्हिलेंट इन काय असणार कंट्री बिकॉज. सेकंड आन्सर साठी बघा काय बनल. ऑल ऑफ दिस पब्लिक इग्नोरन्स, लॅक ऑफ काय असणार त्याच्यामध्ये? इन्फॉर्मेशन. येस. रुरल एरियाज. येस. अनमॅरिड काय असणार? गर्ल्स मे बी काय असणार? इक्वलंट टू गो टू द काय असणार? हॉस्पिटल्स. येस. सिच्युएशन अशी ग्रेड होऊन जाते बघा मग. कमॉन सांगा. पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन बर्थ कंट्रोल मध्ये काय असणार? स्टरिलायझेशन टू प्रिव्हेंट. स्टरिलायझेशन केलेलं आहे मी, सांगा काय होणार आहे थर्ड साठी? हा, कन्सेप्शन साठी ना? याच्यामध्ये कोणाला ओव्युलेशन म्हणायचंय? ओव्युलेशन होणार ना? मला सांगा जर का आपण पर्टिक्युलरली काय केलं, एस एस जर का कॉन्ट्रासेप्टिव्ह जर यूज केलं, त्याच्यामध्ये बॅरियर यूज केलं, जेलीज जर यूज केलं, कॅप जर यूज केलं, तर ओव्युलेशन होणार का नाही होणार? ऑब्विसली. बट त्याच्यामध्ये मला सांगा की पर्टिक्युलर कन्सेप्शन म्हणजे फर्टिलायझेशन होणार आहे का? नाही. प्रेग्नेन्सी राहणार आहे का? नाही. तर ती प्रॉपर्टी तर मेनली मेन्शन करून दिलं. नेक्स्ट वन, फोर्थ नंबर सांगा काय बनल आन्सर. ओके, चूज द राईट वन अमंग द कॅसनर स्टेटमेंट गिवन बिलो.
ओके ओके, हा नाही झालेला आपल्याला. इन रिदम मेटर, हे तर तुम्ही आन्सर करू शकता. फिफ्थ वन सांगा आन्सर काय बनणार. फिफ्थ साठी राईट ना, काय आन्सर बनणार आहे. हा बर, 1 डे बिफोर ओव्युलेशन पॉसिबल आहे का. दप्पा, प्रॉब्लेम होऊन जाईल. नेक्स्ट वन, 2 डेज. ओके, 1 वीक बिफोर आणि आफ्टर 1 वीक. याच्यामध्ये काय असणार आहे बेसिकली, 3 to काय असणार आहे अँड 3, म्हणजे टोटल किती झाले 7 days. 10 पासून 17 पर्यंत हा जो टाइम पिरियड असणार आहे, बिफोर काय असणार आहे 14, म्हणजे काय असणार आहे 13, 12, 11, आणि त्यानंतर इकडे काय असणार आहे 15, 16, 17. अरे समजतंय का. तर त्या पर्स्पेक्टिव्ह तुमचं थर्ड आन्सर इज राईट आन्सर बनेल. कमॉन 6, 7, 6. विच ऑफ द फॉलोइंग रियुजेबल काय असणारे डिव्हाइसेस मेड अप ऑफ असणारे सॉफ्ट रबर्स. डायफ्राम, काल सांगितलं होतं तुम्हाला मी, राईट ना. राईट ना, डायफ्राम आहे, कंडोम नाहीये. आता सांगतोय, त्याच्यामध्ये कन्फ्युज नका हो. राईट ना. पर्पज ऑफ काय असणार आहे ट्युबेक्टॉमी इज प्रिव्हेंट द काय असणार आहे ट्युबेक्टॉमी. ए आता हे तुम्हाला बेसिक लेवलला माहित असायला पाहिजे बरं का, शिकवलेलं नाही बट तुम्हाला माहित असायला पाहिजे. हा, फर्टिलायझेशन बघा, याच्यामध्ये काय असणार आहे, एक फॉर्मेशन तर होणार आहे, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटचा काय संबंध येत नाही, क्वाइटस होणार आहे, फर्टिलायझेशन नाही होणार. दिस इज राईट आन्सर. सो 7 साठी थर्ड आन्सर, दिस इज राईट आन्सर. ओके ओके, सांगा याच्यामध्ये काय आन्सर बनणार आहे. खाली वॅसेक्टॉमी काय केलं जातं. कटिंग ऑफ वॅसा इफरन्स ना, नाही वॅसा इफरन्स, वॅसा डिफरन्स, त्यांना आठवून घ्या. राईट ना. नेक्स्ट वन, आयुडी इज अन आयुडी इज. ओके, बर हे जे बघून तुम्हाला आन्सर होत आहे ना, मला सांगा वॅसेक्टॉमी होणार आहे का त्याच्यामध्ये आयुडिस मध्ये. इंट्रा युटेरियन डिव्हाइस, जे युटेरसच्या आत डिव्हाइस लावलं जातं त्याला काय म्हणतो, इंट्रा युटेरियन डिव्हाइस. मग सांगा, डायफ्रॅम बाहेरच आहे, कंडोम बाहेरच आहे, त्यानंतर वॅसेक्टॉमी ते सर्जिकल असणार आहे, राहिलं कोण. हे शिकवलं नाही तरी सर आम्ही आन्सर करू. राईट ना, हे शिकवायची तुम्हाला गरज नाही, समजतंय मला बरं का. अ कॉन्ट्रासेप्टिव्ह इज, आहेत ना. बघा याच्यामध्ये काय झालं, आहे की रे. 10th आन्सरचं, 10th बरोबर आहे, 4th आन्सर बनणार आहे. नाही नाही काय करताय, पिल्स कंटेन्स. ओके, आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला काय म्हणायचंय, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स कशाने बनलेले असणार आहेत, स्टेरॉइड पासून. मग बरोबर आहे ना, स्टेरॉइड साठी जर आन्सर घ्यायचं म्हटलं तर काय आन्सर बनल सांगा मग याच्यामध्ये. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, येस, बिकॉज दिस हार्मोन्स आर काय असणार आहे. काय नाही, तिथं लई इम्पॉर्टंट काम चाललंय का, कॅल्क्युलेशन. 3, 2, 3, हा, डझन बर, असं कॅल्क्युलेशन चाललंय का तुमचं. हा, राईट ना. मी इथलं हे ट्राय करणार, तू कोणतं ट्राय करणार. हा, हा, मी इथलं हे ट्राय करतो, तू ते ट्राय कर, तू हे ट्राय कर, असंच काय भाग आहे का. प्लॅन करताय का, शेप कोणता, टी शेप पाहिजे, डब्ल्यू शेप पाहिजे, हा एक्स शेप पाहिजे, असं काय प्लॅन करताय का तुम्ही. हा, तन्मय तू काय सजेस्ट करतोस का त्यांना. नाही ना. राईट ना सर, आपल्याला तसलं काय नको, राईट ना, जे होईल ते होईल एकदाच. हा, इकडे लक्ष द्या कॉर्टेनो, मार्क्स कमी आले का नाही तिघ जण लय रट्ट खाल माझं बरं का. मग सांगतोय तुम्हाला, मंडेला मी सोडणार नाही. मंडेला क्लास जरी 300+ नाही झाला तरी मंडेला मार्क खाणार आहे माझा. हा, मंडेला 300+ जर का क्लास पूर्ण गेला नाही तरी पूर्ण क्लास रट्ट खाणार आहे म्हटलं. मग एका दुसरा तो नसणार आहे आणि पूर्ण क्लासमध्ये, त्यावेळी तर मी लिटरली सांगायला लागलोय, जो 300+ करणार आहे तो ज्यांचे झाले नाही त्यांना रट्ट देणार आहे. हे चुकीचं नाही, हे असंच आहे. चॅप्टर वरती मला सांगा, ह्युमन रिप्रोडक्शन वरती किती टेस्ट झाल्यात, ही 4थी टेस्ट आहे. राईट ना, आणि याच्यातला किती कंटेंट आहे, फक्त थोडासा आहे. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंग करून देतोय म्हणजे 300+ तर आरामात व्हायला पाहिजेत. आता जर का झाले नाही, राईट, मजाच बघा तुम्ही. सांगा किती नंबरचा क्वेश्चन होता आपला आता. 12 नंबरचा. ओके बघा आणि आन्सर करा. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स प्रिव्हेंट द कॅसनर ओव्युलेशन बाय. आन्सर असणार आहे, होय कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ना. थांबा थांबा, हे अजून तुम्हाला शिकवलं नाही, जाऊ दे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कंटेन्स स्टेरॉल्स, हे तर तुम्ही आन्सर करू शकता, राईट ना, ह्याच्यात काय जास्त म्हणजे डिफिकल्टी नाही. एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन आहे, स्टेरॉइडल आहेत.
ट्युबेक्टॉमी मेथड ऑफ पॉप्युलेशन कंट्रोल इज प्रेफर्ड ऑन ट्युबेक्टॉमी. भाई साहेब, त्या मेल मध्ये काय फॅलिपन ट्यूब ठेवली का तुम्ही? राईट ना. ते वॅसेक्टोमीला पण तुम्हालाच काटा, ट्युबेक्टॉमीला पण तुम्हालाच कापा, राईट ना. भाई साहेब, अरे बघा की त्याच्यामध्ये काय लिहिलंय काय नाही हा. खरंच लय अवघड आहे राहू, खरंच तुमचं कसं व्हायचं सांगा. विच इज रिलेटेड टू काय असणार आहे? मेल्स. नाही, ट्युबेक्टॉमी करा आता परत. हा, 5,000 आहे राहू, खरंच 5,000 आहे पक्का. बर, हे सांगा याच्यामध्ये काय आन्सर म्हणा. मेडिसिन ऑर डिव्हाइस आर यूज. नो मेडिसिन काय असणार आहे? नॅचरल मेथड्स मध्ये 16 साठी काय असणार आहे? डी आन्सर. येस, राईट आन्सर. कम ऑन. 17. स्टरलायझेशन प्रोसिजर इज व्हेरी इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग द प्रेग्नन्सी ॲज दे. सांगा काय मेनली बेसिकली ते अवॉइड करताना बघायला भेटणार आहे 17 साठी. हा, अरे कॉन्ट्रासेप्शनचं मिनिंग काय होतं? मीटिंग मीटिंग दोघांची उद्याची नाही, मग त्याचं काय आन्सर असणार आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ? बस ना. काय केलं असणार आहे की ट्रान्सपोर्ट जो असणार आहे मेल आणि फिमेलच्या गॅमेटचा, सो बेसिकली काय करायचं? अवॉइड करायचं, बॅरियर लावून टाकायचे. लॅक्टेशनल अमेनोरिया. सांगा याच्यामध्ये आन्सर काय बनणार आहे? हाय लेवल कोण असणार आहे? प्रोलॅक्टिन. अरे थोडस वाचलं की लगेच आन्सर निघाला पाहिजे, एवढं सगळं टाइम नाही घालवायचं त्याला. दिसणं झालं. हा, स्पर्मिसिड. सांगा याच्यामध्ये काय असणार आहे? हा, सी इंक्रीज देअर कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिशियन्सी. बा, और डिक्रीज और इंक्रीज. इन्क्रीज होणार ना. एनसीडीची स्टेटमेंट आहे रे बाळांनो. जेली ज्यावेळी आपण युज करतो त्यावेळी इफिशियन्सी वाढताना बघायला भेटणार आहे कॉन्ट्रासेप्शनची. ठीक आहे, सो आन्सर काय बनतं याच्यामध्ये? थर्ड, 19 साठी. येस, राईट आन्सर आहे. कमॉन. एमर्जन्सी कंटेंट कुठ बी काय असणार हे यातून तुम्हाला गरज नाही. थांबा. विच ऑफ द फॉलोइंग टर्मिनल काय असणार आहे मेथड ऑर कॉन्ट्रासेप्शन प्रिव्हेंट एनी मोर प्रेग्नन्सीज? ओके, जाऊ द्यायचं. इंटेन्स लॅक्टेशन. सांगा याच्यामध्ये काय असणार? 22. 22. काय दिलंय? इंटेन्सली लॅक्टोजन मेथड डू नॉट जनरली कन्सिड ड्यू टू द सपरेशन ऑफ. ओके, 22 साठी काय करता तुम्ही? याचं फर्स्ट आन्सर राईट आन्सर आहे. राईट ना. लॅक्टोजनची प्रोसेस जर का हाय असेल तर GnRH कसं असणार आहे? कमी असणार आहे. सेपरेट झालं ना, आन्सर बनताना बघायला भेटतो. कमान, इकडे बघा आता काय आन्सर दिले अजून. एमर्जन्सी ही तर माहितीच असेल तुम्हाला, राईट ना. जाऊ द्या, त्याच्यामध्ये पण सांगा तुम्हाला शिकवून, त्यानंतर कळून जाईल. लॅक्टेटेड मदर सांगा कधी असणार आहे? अरे लॅक्टेशनच्या प्रेझेंट दिले ना तुम्हाला, मग एवढा मोठा क्वेश्चन टाकून काय उपयोग नाही. लॅक्टेशन म्हटलं मन द्यायचं म्हटलं की लगेच उचलायचंय. डॉक्टर, ट्रेन नर्सेस पाहिजेत. कोण कशासाठी सांगा? कॉपर्टीसाठी. येस, द नेक्स्ट वन. पिरियडिक अबेस्टन्सेस कुठं असणार सांगा इथं? 26 साठी. 26. ऋषा, कुठे येऊ? भरून देतोय तो. काय दिलं बघा? विच ऑफ द फॉलोइंग इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर काय असणार आहे? पिरियडिक अबेस्टन्सेस, राईट ना. सो आन्सर काय म्हणते 26 साठी तुम्ही? सी. कन्फर्म. काय दिलंय? इन दिस मेथड द ओम अँड स्पर्म आर प्रिव्हेंटेड फ्रॉम फिजिकली मीटिंग विथ काय असणार? हेल्प ऑफ बॅरियर्स. इनकरेक्ट सांगितलं ना, इनकरेक्ट. अरे सीज म्हणणार आहे ना. पिरियडिक अबेसेन्सेस मध्ये टाइम पिरियड दिला तुमचा कितीचा? 10 ते 17च्या टायमिंग मध्ये असला पाहिजे. पहिले त्याच्यामध्ये दिले, दुसरं पण त्याच्यामध्ये दिलं. याच्यामध्ये काय असणार आहे? प्रिव्हेंट द चेंजेस ऑफ काय असणार आहे? युनियन. काय असणार आहे? प्रिव्हेंट द चान्स ऑफ युनियन. ऑब्विसली तेच कंडिशन करतोय. पण हे स्टेटमेंट दिले ते कोणाबद्दल दिले? तुमच्या बॅरियर बद्दल. आणि आपण स्टडी कोणाबद्दल करतोय? नॅचरल मेथड बद्दल. आर्टिफिशियल बद्दल स्टेटमेंट दिले ना. सो आन्सर सी इज अ करेक्ट. बट दिस स्टेटमेंट रिलेटेड टू काय असणार आहे? बॅरियर मेथड बद्दल कसं असणार आहे असल्यामुळे इनकरेक्ट बनताना बघायला भेटणार आहे. कमॉन, नेक्स्ट वन. Following the contraceptive methods has maximum chances to failure. Huh? Coitus interruptus? Yes, because it's an natural method. Right ना? बर, ह्याचा बेसिकली साइड इफेक्ट 0 असणार आहे ना? ओके. फॉर डिलिंग काय असणार? प्रेग्नन्सी चिल्ड्रन ऑफ काय असणार? आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह. नाही, आता त्याच्याशी घ्यायची गरज नाही, मी तुम्हाला सांगा नंतर. स्पर्मिसिड सांगा काय होणार आहे 29 साठी?
अरे तेच आहे मगाचा क्वेश्चन सेम आहे. नॉट कॉपर रिलीजिंग आयोडीज, बरं हे नाही शिकवलेलं थांबा. डायफ्रॅम रबर डोम शेप स्ट्रक्चर इज स्टॉप्स द कॅसनर स्पर्म फ्रॉम द कॅसनर एंटरिंग इन टू द काय असणार आहे सर्विक्स. फोर्थ आन्सर बनणार आहे 31 साठी. सांगा याच्यामध्ये काय असणार 32. नॉट इन्क्लुडेड अंडर द बॅरियर मेथड ऑफ बर्थ कंट्रोल इम्प्लांट्स, दिस इज राईट आन्सर. ओके हे कंटेंट शिकवायचे अजून आपल्याला थांबा. नाही हे पण नाही. लॅक्टेशनल अमेनोरियामध्ये सांगा 35 आन्सर काय बनेल. आन्सर ऑफ 35 क्वेश्चन. काय आयडेंटिफाय करायचं तुम्हाला याच्यामध्ये. कॉन्ट्रासेप्शन ऑन द फॅक्ट काय केलं जाणार आहे. लॅक्टेशनल अमेनोरियामध्ये काय होणार आहे जेनर सिक्रेशन कमी असणार आहे, प्रोलॅक्टिन सिक्रेशन जास्त असणार आहे. त्या सिच्युएशन मध्ये मला सांगा त्या फिमेल मध्ये ओव्युलेशन होणार आहे का, मेन्स्ट्रुएशन होणार आहे का. बिकॉज ऑफ व्हॉट, इंटेन्स सिक्रेशन ऑफ काय असणार आहे प्रोलॅक्टिन और इंटेन्स लॅक्टेशन प्रोसेस. माझा आन्सर कुठे आहे सी मध्ये. दिस इज राईट आन्सर. कम ऑन नेक्स्ट वन. ऑकर्स एज अ प्रोलॅक्टिन डायरेक्टली काय असणार सांगा इनिबिट व्हॉट. येस मिनिपिल याच्याबद्दल घ्यायचं आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग ड्युरिंग द काय असणार आहे नॉट रेग्युलर आयोडीन. बाकी तर अजून झालंच नाही आपल्याला राईट ना. याच्यावर एखादा क्वेश्चन तुम्हाला बेसिकली माहित असायला पाहिजे कोणाबद्दल, सहेलीबद्दल. अय सहेली माहिती आहे सांगा सहेली कोण आहे माझी. हा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह सहेली माझी कोण आहे. मैत्रीण बघितलं का हा. सहेली कोण आहे एक सांगा, स्टेरॉइडल और नॉन स्टेरॉइडल. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स इंडियामध्ये कोणी फॉर्म केली. सीडीआर आहे. लॉंग फॉर्म काय असणार आहे. इन्स्टिट्यूट राईट ना. हे कुठे आहे पुण्यात आहे. अरे पुण्यात आहे. कन्फर्म आहे. बाय बाय.